आयुष्यात जेव्हा अडचणी दार ठोठावतात तेव्हा त्या तुमचं मनोधर्म तोडण्यासाठी नसतात, त्या घडवण्यासाठी असतात. प्रत्येक धक्का, प्रत्येक नकार आणि प्रत्येक पराभव तुमच्यात नवीन शक्ती निर्माण करतो. जे सहन करता तेच तुम्हाला आतून धारदार आणि अढळ बनवतं. शेवटी जिंकतात तेच जे थांबत नाहीत, तुटत नाहीत, फक्त अधिक मजबूत होत जातात. नंबर 1, एकटं राहण्याची सवय. ही आयुष्यातली एक मोठी ताकद असते, कारण तुम्ही जेव्हा स्वतःसोबत वेळ घालवायला शिकता तेव्हा तुम्ही कोणावरही अवलंबून राहत नाही. एकटेपणा माणसाला कमजोर करत नाही, उलट तो आतून अधिक मजबूत बनवतो. या काळात तुमचा फोकस वाढतो, विचारशक्ती स्पष्ट होते आणि आत्मविश्वास दुपटीने वाढतो. लोक नसले तरी चालतात, पण स्वतःसोबत शांत समाधानात राहता येणं हीच खरी कला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, एकटं राहायला शिकल्यावर तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य ओळखू येतं. नंबर 2, नकार ऐकण्याची ताकद. ही ताकद माणसाला आतून अढळ बनवते, कारण नकार म्हणजे अपमान नाही, तो आपली दिशा बदलणारा मार्गदर्शक असतो. नकार मिळाल्यावरती आपण थांबत नाही, उलट स्वतःला आणखीन सुधारण्याची प्रेरणा मिळते. ज्यांना नकार स्वीकारायला जमतं तेच खऱ्या अर्थाने पुढे जातात. आणि शेवटी नकार आपल्याला थांबवत नाही, तो आपल्याला योग्य मार्गावरती वळवतो. नंबर 3, स्वतःवरती नियंत्रण ठेवणं. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं म्हणजे खऱ्या शक्तीची सुरुवात. कारण राग, भावना आणि बोलणं नियंत्रित करता आलं की अर्ध्या समस्या आपोआप दूर होतात. जे लोक परिस्थितीपेक्षा स्वतःची प्रतिक्रिया सांभाळतात तेच आयुष्यात जास्त शांत आणि यशस्वी होतात. स्वतःवरती नियंत्रण म्हणजे कमकुवतपणा नाही, ती एक मोठी परिपक्वता असते. आणि शेवटी ज्याला स्वतःला सांभाळता येतं त्याला जग काहीही करू शकत नाही. नंबर 4, हरल्यावरती उभं राहण्याची हिंमत. हेच खऱ्या विजेत्याचं खरं ओळखपत्र असतं. कारण हारणं हा शेवट नसतो, ती फक्त एक नवीन सुरुवात असते. जे लोक पडूनही पुन्हा उभे राहतात त्यांना कोणतीही अडचण थांबवू शकत नाही. प्रत्येक वेळी उठताना ते अधिक अनुभवी, अधिक मजबूत आणि अधिक निर्धाराने भरलेले असतात. आणि शेवटी जिंकणारे तेच असतात, जे पराभवाला भीक न घालता पुन्हा पुन्हा मैदानात उतरतात. नंबर 5, कुठल्याही परिस्थितीत शांत राहणं. ही तर एक कला आहे जी प्रत्येकाला जमत नाही. कारण शांतता म्हणजे कमजोरी नसते, ती आतली स्थिरता आणि परिपक्वतेचं चिन्हच असतं. जितका तुम्ही शांत राहता तितकं जीवन तुमचं ऐकू लागतं आणि तुमचे निर्णय अधिक स्पष्ट होतात. राग, गोंधळ किंवा तणावाच्या क्षणी शांत राहणारा माणूस स्वतःलाच नव्हे तर परिस्थितीलाही नियंत्रित करतो. आणि शेवटी शांत मनाचं सामर्थ्य नेहमीच आवाजापेक्षाही मोठं असतं. नंबर 6, स्वतःवरती विश्वास. ही माणसाची आतली सर्वात मोठी शक्ती असते, ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. कारण एकदा मनात मी करू शकतो हा विश्वास निर्माण झाला की पुढचा प्रत्येक मार्ग सोपा वाटू लागतो. अडथळे कितीही मोठे असले तरी आत्मविश्वास असला की माणूस पुन्हा पुन्हा उभा राहतो. हा विश्वास आपल्याला भीतीपासून दूर घेऊन जातो आणि धाडसाने पुढे ढकलत राहतो. आणि शेवटी जग तुमच्यावरती कधीही विश्वास ठेवेल, कधी नाही, पण तुम्ही स्वतःवरती ठेवलेला विश्वास तुम्हाला नेहमीच जिंकवतो. धन्यवाद. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.